गुड इव्हनिंग फ्रेंड्स. गेल्या वेळेस आपण भूगोलचं पेज नंबर 26 पर्यंत आलेलो होतो. 26 वरती आपण भूमीचं संयोजन कसं करायचं, कन्झर्वेशन लँड दॅट इज कॉल्ड, कोणकोणत्या पद्धतीने केलं जातं, विच इज देअर्स मॅथड्स. सो फिफ्थ मेथड इज, पाचवा पॉईंट चाललाय 26 नंबर पेजवरचा. एरिया अंडर अ मस्क्युलिनस ट्रीज, क्रॉप्स अँड ग्रूव्स नॉट इन्क्लूड नॉट नेट शोन एरिया. हा जो एरिया आहे ना, हा नेटवरती आपल्याला दिसत नाहीये. नेटवरती दिसत नाही म्हणजे आपल्याला इंटरनेटवरती दिसत नाहीये, म्हणून तिथे लिहिलेलं आहे. तर किरकोळ वृक्ष म्हणजे छोटे मोठे वृक्ष, ते काय आता सगळंच पर्टिक्युलरली दिसणारच असं नाही. पिकं ही सुद्धा आपल्याला ग्रीनरीच्या भागाने दाखवली जातात, तर ती सुद्धा आपल्याला दाखवली जातात का. पर्टिक्युलर एक एरिया दाखवला जातो, पण तो एकदम छोट्या छोट्या एक 10-15 गुंठ्याची जमीन असेल, 1-2 एकरची जमीन असेल, तर ती एक पॉईंटनी दाखवली जाते. आणि एकदम थोडी थोडी असेल, त्याहीपेक्षा छोटी असेल, तर ती दाखवलीच जात नाही, तुम्हाला शो होत नाही. गुगल मॅपने शो होऊ शकते, पण ती बराच कालावधी लागतो त्याला. अँड फ्रूट ट्रीज इन्क्लूड दिस कॅटेगरी, आणि याच्यामध्ये फळझाडं सुद्धा येतात. मच ऑफ दिस लँड इज अ प्रायव्हेटली ओन, आणि खास करून अशा प्रकारची जी जमीन असते ती प्रायव्हेटली असते, ओनर लोकांची असते, स्वतःची असते बऱ्याच जणांची. त्यामुळे हा विभाग शक्यतो लँडमध्ये येतो, जमिनीच्याच भागात येतो, पण हा दाखवला जात नाही. कल्चरेबल वेस्टलँड, कल्चरेबल म्हणजे पिकाऊ पण अनुत्पादक जमीन, अशा प्रकारची जमीन असते. आता प्रत्येक ठिकाणी जिथे गाव आहे तिथे शेती आहे, बरोबर ना. पण ज्या ठिकाणी गावच नाही आहेत, फक्त जंगल आहे, काही ठिकाणी माळरान आहेत, अशा ठिकाणच्या जमिनीचं काय. मग अशा ठिकाणच्या जमिनीवर शेती केली जाते नाही जात, शेती केली जात नाही तिथे, ती अशीच पडून राहते. पण ती जमीन पिकाऊ असते, जर तिथे पीक घेतलं तर तिथे ती पीक येऊ शकेल, पण ती अनकल्चरल लँड असते. एनी लँड विच इज अ लेफ्ट फॉलो uncultivated for more than 5 years included in category, it can be bought under the civilizations after proving it through the reclamations practice. बघा, 5 वर्षापेक्षा जास्त वेळ कोणतीही जमीन जर पडीक ठेवली म्हणजे तिच्यामध्ये उत्पादन घेतलं नाही. स्टूलावर बसल्यामुळे स्टूलचा जो वरचा बेस आहे तो छोटा आहे, आणि सारखं मग वळवळायला लागतं, असं व्हायला लागतं, त्यामुळे जास्त हलतोय मी, ठीक आहे. तर याची पड या प्रकारामध्ये मोडते. कोणत्याही जमिनीमध्ये वेळेला भर घातली जाते. कधी कधी एखाद्याची थोडासाच जमिनीचा तुकडा असेल तर तो 5 वर्षाची वाट बघत नाही, त्या जमिनीची आलटापालट करतो आणि त्याच्यावर थोडीशी भर घालतो, दुसरी माती आणून त्याच्यामध्ये शेतामध्ये टाकतो, खतयुक्त माती. मग त्या जमिनीचा पुन्हा कस भरून निघतो आणि पुन्हा ती जमीन यूज होऊ शकते, तिची गुणवत्ता वाढ करू शकतो आपण. करंट फॉलो, दिस इज अ लँड विच इज अ लेफ्ट विदाउट कल्टिवेशन फॉर वन or less than one agriculture year. Following is the cultural practice adopted for giving the land rest. The land recovers the lost fertility through the natural process. बरोबर आहे. बघा, करंट फ्लो, चालू पड जमीन 1 वर्ष किंवा त्यापेक्षा कमी काळ लागवडीखाली नसलेली जमीन या क्षेत्रामध्ये घेता येते आपल्याला. या क्षेत्रामध्ये आपल्याला काय करता येते, घेता येते, बरोबर आहे. जमिनीला जाणीवपूर्वक पड ठेवण्याच्या शेती पद्धतीमुळे या क्षेत्राची निर्मिती होते, आणि या पड ठेवलेल्या काळामध्ये जमीन नैसर्गिकरित्या पुन्हा कसदार बनवता येते. जमीन काय करता येते, नैसर्गिकरित्या पुन्हा कसदार बनवता येते, किंवा तिला सुपीकता सुद्धा प्राप्त होते.
किंवा ती जमीन जी आहे ती जमीन सुपीक सुद्धा होते असं म्हटलं जाईल. ती जमीन सुपीक सुद्धा होते असं म्हटलं जाईल. फॉलो then a current flow following the cultural practice adopted getting a land raised, the land recoups the lost fertility through the natural process. Follow the current flows. This is also cultivable land which is left cultivated for more than the areas but less than 5 years. If the land is left uncultivated for more than 5 years, it will be a categorized as the cultivable wasteland. बघा, चालू पडीशिवाय पडजमीन. आता हे छोटे छोटे मुद्दे आहेत, भूगोल ज्यांना विषय आहे यांच्यासाठी थोडेसे क्रिटिकल आहेत, शेतीविषयकच आहे. ज्यांना शेतीबद्दल आवड आहे त्यांना या गोष्टी पटकन समजतील, पाठांतर सुद्धा होतील. तर ही सुद्धा लागवडीयोग्य जमीन असते जी जमीन एका वर्षापेक्षा जास्त असते आणि 5 वर्षापेक्षा कमी पडीक राहते. थोडासा सकाळी आज लेक्चर बनवायला बसलोय, जांभे येतात, एखाद दुसरी येते, पण आज लवकर लेक्चर बनवायला निघालो कारण जरा बाहेर जायचं थोडंसं. तर ती या प्रकारामध्ये मोडते. कोणतीही लागवडीयोग्य जमीन 5 वर्षापेक्षा जास्त पडीक राहिल्यास ती लागवडीयोग्य अनुत्पादक जमीन, अनुत्पादक म्हणजे या प्रकारात मोडते. म्हणजे थोडक्यात उत्पादन होतं, जास्त उत्पादन होत नाही. ओके. Not area shown the physical extent of land which groups are owned harvested is known net show area. निव्वळीखालील लागवडीचं क्षेत्र ज्या लोकांच्या ओनर्स असतात, जे लोक जमिनी ज्यांच्या स्वतःच्या जमिनी असतात, ज्यांच्या स्वतःच्या जमिनी असतात ना, अशी लोक शक्यतो प्रत्यक्ष लागवड केलेले ज्यातून उत्पादन घेतलं जात आहे असं शेताखालील क्षेत्र असतं. असं क्षेत्र शेताखालील असतं, बरोबर आहे. म्हणजे उत्पादन घेतलं जातं. आता हे नेटवरती दिसत नाही. ओके. आता नगरामधलं, आता हे गावखेड्यातले झालं, जमिनीचं कसं व्यवस्थापन केलं जातं, हाऊ टू मॅनेजमेंट टू लँड, अदरवाईज हाऊ टू कन्झर्व लँड, ती जमिनीचा कसा उपयोग केला जातो. आता मात्र पण बघूया की नगरातली, आपल्या शहरातली जमीन असते ती कशा प्रकारे उपयोगात आणली जाते. सी, रेसिडेन्शियल एरिया, एनी ऑफ दोज लँड्स विच मॅन यूज फॉर अ ड्वेलिंग, ही बिल्ड्स अप लँड कव्हर अँड कॅरीज आउट अ कन्स्ट्रक्शन. आता आपल्या इथे बघा ना, ज्यांची घरं आहेत त्या ठिकाणी काय करतो, जी माणसाने स्वतःच्या निवासासाठी बांधकाम केलेलं असतं, स्वतःला राहण्यासाठी. ड्वेलिंग प्लेस म्हणजे राहण्याचं ठिकाण. ओके. रेसिडेन्शियल एरिया दॅट इज कॉल्ड. इंडस्ट्रियल एरियाज, द स्टँड वेअर बी फॉर मॅन्युफॅक्चरिंग ॲक्टिव्हिटीज एक्सिस लँड कव्हर वेअर पीपल वर्क फॉर देअर लाईव्हहुड लँड यूज. ज्या ठिकाणी काय केलं जातं, मॅन्युफॅक्चरिंग ॲक्टिव्हिटीज म्हणजे वस्तूंचं उत्पादन केलं जातं आणि वस्तूंचं उत्पादन करून त्या वस्तू तिथे बनवल्या जातात आणि त्या काय करतात, त्या बनवण्यासाठी कारखान्याचा एक भाग किंवा इंडस्ट्रीजचा काही भाग हा राखला जातो. कारखाना म्हणून काही भाग जमिनीचा व्यापला जातो. दॅट इज कॉल्ड अ इंडस्ट्रियल सेक्टर. इन्स्टिट्यूशनल एरिया, शैक्षणिक विभाग ज्याला आपण म्हणतो. द स्पेस कव्हर विच इज द एज्युकेशनल सेंटर्स, universities, insurance offices, cantonment and similar those activities exist area are used for the activities associated with the all this land use बरं ना. अशा प्रकारच्या काही शैक्षणिक संस्था वगैरे आहेत ज्या ठिकाणी एकवटलेल्या असतात. उदाहरणार्थ आता मुंबईमध्ये आपल्या कलिना युनिव्हर्सिटी, तुम्ही आता 13वीला गेल्यानंतर तुमच्यापैकी काही जण जॉबला जातील किंवा काही जण पुढे ॲक्टिव्हिटी म्हणजे पुढे करतील, तुम्हाला मुंबई युनिव्हर्सिटी लागते. ही मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये जर तुम्ही गेलात
तर एक मोठा एरिया, मोठा जवळजवळ 7 ते 8 एकरचा एरिया, त्याहीपेक्षा जास्तच आहे, तो एरिया कलिना युनिव्हर्सिटीने म्हणजे कलिना या मुंबई विद्यापीठाने व्यापलेला आहे. दॅट इज कॉल्ड कलिना युनिव्हर्सिटी. कलिना आपल्या इथे सांताक्रूजला आहे, तिथे युनिव्हर्सिटी असं बोललं जातं. पहिले आपल्या इथे ही युनिव्हर्सिटी विटीला होती, हायकोर्टाच्या बाजूला. तिथे जायला लागायचं सगळं, पण तिथलं सगळं कामकाज आता तिथे बंद करून सगळं तिकडे नेलं. बरीच वर्ष झाली त्याला, 8, 9, 10, 15 एक वर्ष झाली, बरोबर, त्याहीपेक्षा जास्त झाली असतील. सो लिसन, recreational area, the place land cover white people visit, where people visit to seek entertainment like parks, playgrounds, open close theaters, etc. म्हणजे थोड्या कालावधीपुरता बनवला जातो असा एरिया. उदाहरणार्थ काही उद्यानं, काही सिनेमागृह, काही मनोरंजनची कार्यक्रम. आता काही ठिकाणी सर्कस असतात. सर्कस काय करतात, एखाद्या मैदानामध्ये लावली जातात किंवा एखादे मोठमोठे कार्यक्रम असतात एखाद्या मैदानामध्ये केले जातात आणि कालांतराने ते काय केले जातात, ते तंबू विंबू नंतर उखडले जातात कार्यक्रम झाला की. तशा प्रकारचा एरिया. ट्रान्सपोर्टेशन, द स्पेस लँड कवर यूज ऑफ मुव्हिंग अराउंड अ मॅन इन व्हेकल, एअरपोर्ट्स, रेल्वे स्टेशन्स, रोड, रेल्वेज, हार्बर्स, बंदरं म्हणा. हार्बर्स म्हणजे बंदर, बंदर म्हणजे गोदाम, जिथे जहाजं आणली जातात वगैरे आणि तिथे माल उतरवला जातो, अशा प्रकारच्या काही जागा बंदर बोलतात त्याला, हार्बर्स. दॅट रेल्वे स्टेशन, रेल्वे ट्रॅकचा एरिया, रेल्वे स्टेशनचा एरिया, त्याच्या अवतीभोवतीचा एरिया, एअरपोर्टसाठी लागणारा विभाग, बरं ना. असे जे आहे हे ट्रान्सपोर्टेशनचे विभाग आहे. आता वाशीला मार्केट आहे, वाशीला मार्केटला बाजूलाच एक ट्रक टर्मिनल्स आहे, मोठा ट्रक टर्मिनल्स आहे. आपल्या इथे वडाळ्याला पण बघा मोठा ट्रक टर्मिनल्स आहे, जिथे ट्रक आतमध्ये उभे राहू शकतात, रोडच्या आजूबाजूला उभं राहायचं नाही. त्यांच्याकडनं 1 वर्षाला भाडं घेतलं जातं किंवा महिन्याला भाडं घेतलं जातं आणि ते टर्मिनल्स इथे उभारलं गेलेलं आहे. समजलं? Commercial areas, these are the business centers where a selling of the finished product is carried out of day-to-day usage of urban area. These areas intermix while a residential area. At few places, commercial areas can aggregate to form a definite clusters, especially at the core, that is a CBD, Central Business District. Okay, बघा कमर्शियल एरियाज म्हणजे काय. 6वं, व्यापारी क्षेत्र, एक नागरी क्षेत्र ज्या जमिनीवर पक्क्या मालांची दैनंदिन विक्री होत असते. हे क्षेत्र निवासी क्षेत्रामध्ये आढळते. काही ठिकाणी मात्र असे विविध प्रकारचा माल मिळवण्याच्या दृष्टीने एका ठिकाणी हे क्षेत्र केंद्रित केले जातं. उदाहरणार्थ केंद्रीय व्यापारी क्षेत्र, बरं ना. माल मिळवणं, आता जसं आपल्या इथे वाशी मार्केट हे वाशीलाच आहे. आपल्या इथे हार्बर हे कुठे आहे, मस्जिद बंदरला आहे, बरं ना. आपल्या इथे दाणा बंदर म्हणजे जिथे फक्त तुमचं धान्याचं सामान मिळतं, दाणा बंदर. जवेरी बाजार, फक्त तिथे सोन्या चांदीच्या वस्तूच मिळतात, दॅट इज कॉल्ड जवेरी बाजार. तांबागाडा, तांबागाडामध्ये शक्यतो आपल्या जर्मन, पित्तळ, तांबा वगैरे या वस्तू मिळतात, मेटल वस्तू मिळतात. म्हणजे स्पेसिफिक ठिकाण असतं, काही ठिकाणी स्पेसिफिक ठिकाण असतं, त्या ठिकाणीच तुम्हाला त्या गोष्टी मिळत असतात, अदरवाईज दुसऱ्या ठिकाणी त्या मिळत नाहीत. देन अ प्लॉट लेआउट्स म्हणजे रेखांकित भाग, दॅट इज कॉल्ड अ लेआउट. These are the vacant lands are mostly developed in the construction of buildings. These are usually located of the properties periphery of urban areas and such aggregations for the definite clusters, especially the core. Construction of buildings. These are usually located in the periphery or urban areas. These land encourage the agricultural land ड्यू टू द प्रेशर ऑफ द इन्क्रीज पॉप्युलेशन. बघा असं काही रेखांकित क्षेत्र असतं जे इमारतीच्या बांधकामासाठी वापरलं जातं, ज्या ठिकाणी मोठमोठ्या वसाहती असतात. वाढत्या लोकसंख्येच्या दबावामुळे कृषीवरती काही दबाव आणून त्या NA प्लॉट म्हणजे नॉन ॲग्रिकल्चर प्लॉट म्हणून त्यांचा उल्लेख केला जातो. आणि ज्या ठिकाणी शेती करू शकत नाही, ज्याला NAचा दाखला असं म्हणतात, NA दाखला, किंवा शेती करू शकत नाही, दॅट इज कॉल्ड अ नॉन ॲग्रिकल्चर प्लॉट.
पण ना अशा प्रकारचा प्लॉट तिथे उपलब्ध करून दिला जातो वाढत्या लोकसंख्येला आळा घालण्यासाठी किंवा वाढती लोकसंख्या तिथल्या जागेवर स्थलांतर करण्यासाठी हे केलं जातं. बरोबर आहे. देन प्रेशर इन्क्रीजिंग पॉप्युलेशन मिक्स लँड यूज. मिक्स लँड यूज म्हणजे काय? इट इज ॲन एरिया वेअर व्हेरियस टाईप लँड use exist together. There may include residential, commercial and industrial land use integrated manner. In such areas, one of the find houses, business, shops, schools, clinics, open space of the place itself. बघा संमिश्र उपयोग. जसं आपल्या इथे आता आपल्या विभागामध्ये आपण काय करतो, आपण फक्त राहतोय का? नाही, आपल्याबरोबर आपलं मार्केट आहे, शाळा आहे, दवाखाने आहेत, मेडिकल्स आहेत, बरं ना, बरीचशी शॉप ग्रोसरीज आहेत, बरेचसे छोटे मोठे मॉल आहेत, बँक्स आहेत. आता हे सगळं नियोजित पण मिश्र ठिकाणं असतात. समजलं? या क्षेत्रामध्ये या सगळ्या गोष्टी आपल्याला आढळून येतात. जरा थांबा, पेज टर्न करतो. ठीक आहे. एक आता शेवटचं राहिलं आपलं. शेवटचं म्हणजे आज धडा आपला संपेल, 15 मिनिटामध्ये संपून जाईल आपला. सो geographical explanations, rural and urban areas. The area between urban and rural area is called urban rural fringe. ज्याच्यामध्ये गाव क्षेत्र पण असतं आणि शहर क्षेत्र पण असतं. ठाण्या साईडला गेलात ना तुम्ही, ठाणा साईडला, ठाणा, कल्याण, डोंबिवली या साईडला, तर ठाणे शहर आणि ठाण्यामधून तुम्हाला एसट्या निघतात. मग ठाण्यामधली गावं छोटी छोटी, थेऊर बिऊर या साईडला आतमध्ये बरीच गावं आहेत, छोटी छोटी गावं आहेत. समजलं? तिथपर्यंत जातं. म्हणजे ठाणे शहर आणि शहराशी त्या निगडीत कल्याण, भिवंडी, भिवंडीच्या पुढे पण छोटी छोटी आतमध्ये गावं आहेत. विरार, बोरिवली, दहिसर वगैरे इथे आतमध्ये गावं आहेत. पुढे बोरिवली वगैरे नाही, परंतु विरारपर्यंत गेलात ना, विरारच्या पुढे तुम्हाला सगळी गावं लागली. विरार सिटी झालं. बरेच जण विरारला येतात काही गोष्टींसाठी, आपल्याला काही हवं असेल, नको असेल तर विरारमध्ये येतात. The area between urban and rural area is called urban rural fringe. It is a characteristic to both urban as well as rural areas. It not a separate zone as such, but the transitions between two and merges into both of them. बघा, कधी कधी आपल्याला असं वाटलं की अरे बाबा चालली ते आपल्याला राहायला आवडत नाही, आपण दुसरीकडे जाऊ. आता माझा एक पुतण्या ठाण्याला राहायचा, कामधंदे करायचा, कामधंद्यातून थोडासा इंटरेस्ट उडाला, त्याला एका पोल्ट्री व्यवसायामध्ये त्याला इंटरेस्ट आला, तो त्या एकाला भेटला आणि स्वतःचा व्यवसाय चालू केला. आज तो बदलापूरला वाड्यामध्ये राहतो. वाडा या तालुक्यामध्ये राहतो. काही असेल तर वाड्यामध्ये येतो आणि वाड्याच्या पुढे त्याचं घर आहे, गावामध्ये येतो. डोक्यात आतमध्ये मोठं पोल्ट्री फार्म वगैरे त्यांनी टाकलेलं आहे. छानपैकी त्याचं चाललंय आता, मस्त व्यवस्थित तिथे सगळं बिझनेस वगैरे करून तो सेटल झालेला आहे तिथे. बरोबर आहे. आपल्या मुलांना तिकडे याच्यामध्ये शाळेमध्ये एक CBSE बोर्डच्या स्कूलमध्ये टाकलेलं आहे. सगळं व्यवस्थित चाललेलं आहे. त्याची बायको पण तिकडेच कामाला आहे, वाड्यामध्येच नर्स म्हणून आहे, त्यामुळे तिला तिकडे नोकरी आहे. त्यामुळे तो तिथे सेटल झाला. चला आपण तिच्याजवळ, म्हणजे तिथे दोघंही तिथल्या तिथे व्यवसाय करू शकतात, येऊन जाऊन राहू शकतात. सगळ्या गोष्टी त्यांना फॅकल्टीज चांगल्या आहेत तिथे. पण सगळे आणायचं म्हटलं तर त्यांना वाड्याला यायला लागतं. म्हणजे काय, एक रुरल आणि अर्बन एरिया या दोघांची सांगड घातली जाते आणि ते एकत्रितपणे वाढवलं जातं, राबवलं जातं. बरोबर आहे. Develop the span of the urban areas increases this called urban sprawl. The term rural urban fringe has been used to designated such areas where have a mixtures of rural and urban land use. The rural urban fringe has a complex structure. The city and surrounding areas consist essential of two types administrative areas: municipal councils, gram panchayats. Similar municipal towns close to the main city tend to lose their identity and are the reality part of the geographical city. The quality of एक मिनिट बघा, या सगळ्या गोष्टीमध्ये राहत असताना आपल्याला काय आढळून येतं की माणसाची ओळख बऱ्याचशा भूमी म्हणजे जमिनीचं उपायोजन झालेलं आपल्याला दिसतं. म्हणजे व्यवस्थितपणे त्या जमिनी ज्या आहेत ना त्या राबवलेल्या दिसतात. प्रत्येकजण आपापल्या विभागामध्ये व्यवस्थितपणे राहत असतो, त्याला व्यवस्थितपणे तो फाइंड आउट करत असतो, व्यवस्थितपणे त्याचं सगळं काही गोष्टी चाललेलं असतं. आता या नगरांना जोडून द टाउन्स अवे फ्रॉम द मेन सिटी मेंटेन
district identity, district problems relating to amenities and the transportations. The quality of these services are the generally inferior. The areas of rural areas also exhibit the certain levels of the diversity. Agricultural land may have been converted to the residential and industrial area, or to whole areas may be entirely rules not only linked with the city being a daily commuters beyond the urban fringe lies a rural fringe consists of the villages only partly affected by the urbanizations. बघा काय होतं की ही शहरं ज्यावेळेस विकसित होतात तेव्हा शहरं विकसित होत असताना वाहतुकीचं जाळं हे पसरलं जातं. मेन एरियामध्ये आपण येतो, वाहतुकीचं जाळं इकडे तिकडे पसरलं जातं, बरोबर आहे. औद्योगिक क्षेत्रामध्ये आपण परावर्तित होतो, काही ग्रामीण भाग तसाच काही शहराशी जवळ असा भाग जो असतो तो असतो, त्याला झालर क्षेत्र असं म्हणतात. दॅट इज कॉल्ड अ सबअर्बन एरिया. थोडक्यात गावाचाच एक थोडक्यातला भाग असं म्हटलं जातं. ओके, सबब्स म्हणजे काय, आपल्या इथे जशी सबअर्बन शहरं आहेत, उपनगर शहरं, जसं आपल्या इथे सायनच्या पुढे सगळी सबअर्बन एरिया लागतो, इथे मुलुंडच्या पुढे सगळे सबब्स लागतात, आपल्या इथे सबब्स लागतात मुलुंडपर्यंत. त्याच्यानंतर आपल्या इथे तिथे बोरवलीच्या नंतर सगळे सबअर्बन शहर येतात, बोरवलीपर्यंत मुंबई येते, सॉरी बँड्रा ते माहीमपर्यंत मुंबई येते, त्याच्या पुढे पुढे सबअर्बन एरिया. आणि आपल्या इथे या साईडला आपल्या इथे एक मानपूर वाशीपर्यंत आपल्या इथे त्याच्या पुढचा भाग म्हणजे सबअर्बन एरिया. ओके, असं म्हटलं जातं. Outside the metro city, there are many occasionally be small town and the number of well-established towns, small cities. There are often called as suburbs. For example, Bhandup, Kalyan, Virar, considered to be the suburbs. Main city in Mumbai. They are well cities themselves developed as a result of the growth Mumbai. आता मुंबईचा हा वाढलेला भाग आहे, कल्याण, डोंबिवली वगैरे मुंबईचाच भाग, पण वाढलेला भाग, आणि जिथे सगळ्या सेवा सुविधा उपलब्ध असतात ना, असं आपण म्हणू शकतो. तिथे एक चांगल्या प्रकारचं क्लायमेट तयार झालेलं आहे, चांगल्या प्रकारचं एक वातावरण, मुंबईसारखं सिटी शहरासारखंच वातावरण निर्माण झालेलं आहे. पहिली ही सगळी गावं होती, पण आज मात्र त्याचं रूपांतर मात्र शहरांमध्ये झालेलं आहे, मोठ्या मोठ्या शहरांमध्ये राहिलेलं आहे. अ डेव्हलप्ड रिझल्ट ऑफ द ग्रोथ इन मुंबई, हेन्स यू आर अ सबब्स इन मुंबई. सिमिलरली वाकड, हिंजेवाडी आर द सबब्स इन पुणे. आता पुण्यामध्ये आपल्या ते हिंजेवाडी, बरं ना, वाकड वगैरे हे सगळं तिथले डेव्हलप झालेले एरिया आहेत, पुण्याच्या जवळपासचे एरिया आहेत, समजलं. देन पुढे पेज टर्न करतो बघा. एक शेवटचं राहिलं आपलं, शेवटचा टॉपिक, जिओग्राफिकल एक्सप्लेनेशन्स. बोथ ऑफ मॅप शोज दॅट यूज कवर द टू डिफरंट पिरियड्स. आपल्याला वरती एक मॅप दाखवलेले आहेत, त्या दोन मॅपमध्ये आपल्याला काय दाखवलं आहे की पेज नंबर आपल्या इथे ज्याचा पेज नंबर आहे 28 पेज नंबरवरती दोन मॅप दाखवलेले आहेत, 28-27 वरती, 28 वरती. त्याच्यामध्ये आपल्याला दाखवलं आहे की एरिया कसा लोकेटेड झालेला आहे, बरोबर आहे. बोथ मॅप शोज द लँड यूज कवर फ्रॉम द डिफरंट पिरियड्स 2007 to 2017. 2007 पासून ते 17 पर्यंत हा डेव्हलप कसा झालेला आहे. फॉर द सिटी ऑफ द इचलकरंजी, कोल्हापूर डिस्ट्रिक्ट, कोल्हापूरमधला इचलकरंजी इथला हा विभाग आहे. आणि तिथे the map show is a main city and the surrounding regions. Various colors shows types of land use and land covers. When we see the maps carefully, we find that area under a westland skirts has a transformer industrial areas. Also, we part of city which shows the built up the increase from the sprays of the density. In some parts of the rural area under mining has increasing. Some quarries have come up. Some areas under recreations have also reduced and a denser urban growth is seen. In this area, it is also found that areas along roadways in fringe of city have urbanized during this period. बघा, आता याच्यामध्ये काय झालेलं असतं की हे जे एरिया आहेत, हे विभाग जे आहेत, आता कोल्हापूर जिल्ह्यामधला इचलकरंजी हा शहरातला एक आपल्याला तिथे मॅप दाखवलेला आहे.
बरं ना. याच्यामध्ये काय आढळतं आपल्याला, वेगवेगळ्या रंगाने ही जमीन आपल्याला आच्छादित केलेली आपल्याला आढळते. त्याच्यामध्ये भूमी म्हणजे जमिनीच्या योजना कशा पद्धतीत केल्या त्या पण दाखवलेल्या आहेत. औद्योगिक क्षेत्र पण दाखवलेलं आहे आपल्याला कशा पद्धतीतलं आहे. त्याचप्रमाणे विरळ वस्ती, बांधकाम क्षेत्राचं रूपांतर दाट वस्तीमध्ये कशा पद्धतीत झालेलं आहे ते दाखवलं आहे. ग्रामीण भागामध्ये काही ठिकाणी खाणकाम क्षेत्राचा विकास झालेला आहे ते दाखवलेलं आपल्याला, बरोबर आहे. त्याशिवाय शहरीकरण आपल्याला पाहायला मिळतं. 10 वर्षाच्या काळामध्ये वाहतूक मार्गाच्या दोन्ही बाजूला शहरीकरण झाल्याचं आपल्याला आढळत आहे. या सगळ्या गोष्टी आपल्याला दिसत आहेत, आपल्याला आढळत आहेत. या सगळ्या गोष्टी आपल्याला तिथे दिसत आहेत, आपल्याला आढळून येत आहेत. त्या नकाशाद्वारे आपल्याला या सगळ्या गोष्टी आपल्याला तिथे दिसू शकतात, आपण फाइंड आउट करू शकतो. ओके, तुमचा इथे आपला तिसरा धडा संपलेला आहे. ओके, सो वी हॅव सीन अ नेक्स्ट लेसन. एक तुमचा पेज नंबर बघा, तुमच्याजवळ जर पुस्तक असेल तर पेज नंबर 31 वरती प्रश्न 8वा दिलाय बघा. तो जरा व्यवस्थित कन्सिडर करा. तुम्हाला नकाशावरून किंवा त्या शहरावरून तुम्हाला काही प्रश्न विचारलेले आहेत, त्या प्रश्नामधली उत्तरं थोडक्यात शोधण्याचा प्रयत्न करा, लिहिण्याचा स्वतःहून प्रयत्न करा. नेक्स्ट लेसन वी हॅव टू सी प्राथमिक आर्थिक क्रिया. ओके, ज्याला इंग्लिशमध्ये बोललं जाईल, 1 मिनिट हा, धड्याचं नाव जरा मी ते चेंज करतो, बघतो. ओके, दॅट इज कॉल्ड द फर्स्ट आय थिंक प्रायमरी इकॉनॉमिकल ॲक्टिव्हिटीज. अतिशय सुंदर असा इंटरेस्टिंग असा धडा आहे, तो आपण पुढल्या वेळेस बघूया. ओके, आज आपण इथेच थांबूया. 4था धडा पुढल्या वेळेस स्टार्ट करूया. थँक्यू, ऑल द बेस्ट.